दैवत विघ्नहर्त्या गणरायाला साष्टांग प्रणिपात। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना आमच्या मंडळाचा मानाचा मुजरा। गेली कित्येक वर्ष आमच्या मंडळावर प्रेम करणाऱ्या मायबाप रसिक प्रेक्षकांचे सहर्ष सानंद स्वागत। सालाबाद प्रमाणे याही वर्षी विनोदाचा बादशाह म्हणजे न्यू यंग स्टार गणेश उत्सव मंडळ बाजारवाडा सांगरूळ यंदा आपल्या 39व्या वर्षात मोठ्या दिमाखात पदार्पण करीत असताना गुरुवर्य बाळू अत्तार यांच्या आशीर्वादानं आणि प्रेरणेनं सहर्ष सविनय सादर करीत आहोत एक तुफान हास्याचा महाकल्लोळ। सासू सुनाचा जमना मेळ आणि संपीच्या संसाराचा झालाय खेळ अर्थात म्हशीवर रेडकू फ्री। नकट्या बिब्या अजून लग्नाचा पत्ता नाही आणि नाचतोय ढेंगावर करून। अरे रांडाच्या लग्नाचं काय बघतोस का नाही का ज्योतिबाच्या पाठीमग मठ काढून गांजा वडत बसतोस तिथं? कुठला मठ काढतोय? हाय ते सगळं गेलं फॉरेस्ट खात्याला आणि मठ काढाय निघालाय। ग बसतोस का तिथं? राण्या आले का आता हे नाच गाणं बंद कर आणि लग्नाचं काय तरी बघ, नाही तर रुई संघ लगीन करायची पाळी येईल लेकाच्या। अगा अण्णा, अगा मी नाचत्याला बघून एखादी पोरगी वय म्हणल म्हणून कुणाच्या तरी वरातीत शिरतोय आणि हात वर करून नाचतोय तर का त्याला काय ठेका का ठोका? त्याला हात वर की लागलं घुमायला, गौरी घुमायला लागल्या वाणी छक्क्यावानी टाळ्या वाजवत फिरत नाहीस ते बरं। अण्णा काय बोलतोय जे? अरे राम्या असं कुणाच्या बी वरातीत नाचून पोरी वय म्हणत नाहीत लेकाच्या। अण्णा मग काय म्हणतात? हिजडा आहे म्हणतात हिजडा, रस प्यायला चल माय। अण्णा काय बोलतोय? पण अण्णा ते नाचून नाचून पार कंबाडाचं पार खुळखुळा झालाय बघ। सकाळी याला बसायची पंचायत होती बघ। मग इथंच कशाला लागलाय कुतायला? एवढं नाचाय कोण सांगते? मन पंचायत होती या, मग तो आपला मांजरावाने पाठीतच करत जा आणि सगळं झालं का नाही त्यावर राख वडत जा। शाबास रे भादरा शाबास। अरे वय झालं खरं, अंगातला किडा काय गेला नाही बघ तुझ्या अजून। किडा बी माझ्यासारखाच की आणि तुझ्यासारखा नुसता असा उळतोय बघ। ते नव रात्रीचे कुत्रीला काढतात का? सगळी झोप होती। तुझं लगीन झालेलं नाही तरीही गत आहे, मग ती कुत्री रडत्याली ऐकून नवीन जोडप्याचं काय भीत असेल जरा विचार कर की लग्नाच्या आधी। मला तरी वाटतंय राम्या तो हत्ती इथनं नेण्यापरास गावातली सगळी फटकी कुत्री नेली असती तर लई बरं झालं असतं। काय बोलास? लाख मोलाचं बोलास बघा ना, लाख मोलाचं। राम्या काल गाडी घेऊन कुठे गेलतास रे? ते गेलतो वरच्या वाडीत जरा पोरगी बघायला। पोरगी बघायला गेलतास? मग जाताना बिस्किट पुडा आणि आंबोळ्या घेऊन गेलतास काय? अण्णा पोरगी लग्नासाठी बघायला गेलो होतो, बिस्किट पुडा आणि आंबोळ्या घेऊन जायला ती काय बाळ झालेली नाही। बघतोस का बाक्या? मग काय झालं रे पोरगी बघायला गेलेलं? अगा अण्णा त्या पोरगीचं नाक काय बघतो, बापाच्या तट्ट्या एवढं मोठं आणि शेंबडानं बिरबिरल्यालं तिचे बन त्याच्यापेक्षा शेंबडा फणूस बना। त्या शेंबड्या फणसाचं निदान घर तरी खायला येत्या, या शेंबड्याचं काय खातोस ना? आता तिचं नाक भाताच्या तट्ट्या एवढा आहे, मग खडुगळ्याचा साच्या केवढा असेल? ते काय बोलायचं कामच नाही, जरा कमी घारीचा भोपळाच घारीचा भोपळा। राम्या हे बघ तुझ्यासाठी एक मुलगी आहे माझ्या मनात। अण्णा
लांब लांबू तोंडात दात नसलेल्याचा मोका कुठं घेतोस मर्दा डायरेक्ट जाईल की तोंडात जीभ टाग्या बोड्याच्या अंघोळ तर केली याच का मर्दा ते पोरगी कोण आहे ते तरी सांग लवकर सांग अरे एवढा कशाला घायकुतीला आलाय मर्दा त्याची जळती त्यालाच कळती लवकर सांग आता ती धोरातलेली मला बी कळायला लागली म्हणून सांगा लागलोय तुझ्या मामाची पोरगी रे कोण संपी वय मला माहिती आहे नवऱ्याने टाकलेली आहे ती पण काय नसण्यापेक्षा बरं का नाही सांग आणि सगळा सटच आहे रे त्यामुळं तुला बी ताप नाही मर्दा तर काय येळेला केळ आणि न्यारीला सीताफळ पण अण्णा विचार मामाला विचार मी तयार आहे विचार मामाला तयार आहेस नवा कवा बसलं तयार आहे तू विचार नुसतं विचारू नवा आता किती वेळ विचारतोस विचार म्हणलं विचारतो बरं अण्णा मी जरा सटकतो का रे शाळा सुटायची टायमिंग झाली आली बघा किरकिर कवा एकदा वर जातीया असं झालंय जीव नुसतं नकोसा करून ठेवला या बाईनं अगं तुला उठला पटकीचा फोड तुला मला वर घालवतीस होय का मला वर घालवून तुला काय मिळणार गे भटक भावाने काय मिळणार म्हणजे 12 दिवस मिक्स केलेली भाजी मिळणार भावकीतल्या बायकांनी बिन हात धुता मिसळलेली अगं 12 दिवस मिसळायला खाऊन पचायचं नाही ग तुला सारख्या फेऱ्या मारशील परड्यातनं घरात परड्यातनं घरात ओ सासूबाई जरा तोंड सांभाळून बोला या खाली बसलेल्या बायका काय म्हणतील अगं सटवे त्या काय म्हणतात ग त्या बी त्यातल्याच आहेत की सासू घरात बाहेर जायचा अवकाश तर तिच्या मागणं तिलाच मूल घालाय सुरू करतात ग वय तुमच्यासारखी तोंडगी सासू असल्यावर उद घालणारच की भटक भावाने मला तोंडगी म्हणतेस ग सटवे अगं धरगा तिच्या झिंजा धरगा ओय झिंजा धरणार झिंजा धरून तरी दाखव नाही तुम्हाला तळ्याचं 7 येडं काढायला लावलं तर नावची चंदा नाही चंदा काय तू आडमेंड करतोय ग साजर तिला भाकरीचं पीठ कालवायची पंचायत आणि 7 येडं काढायला लावतीस होय ना तरी म्हंटल घरातला चोंबडेपणा अजून कसा केला नाही मी काहीतरी बोलल्या लगेच कसं झोमतय लगेच लेकीला सांगत जाता सकी गुरुवारच्या बाजारातलं माळवं घरात कमी आणि लेकीकडे जास्त असत या काय साजरं तू आडवे तुझं आता माझ्या लेकीला नाव ठेवतीस आणि सही घ्यायची वेळेला कसं नाचत जातीस का ग ए भगवाने सटवे ओ सासूबाई शिव्या द्यायचं काम नाही सांगून ठेवते तुमचं काय खाऊन दमले नाही मी अगे अरे कोण बायकाय सगळं फुसलं घराचा सगळा तमाशा करून ठेवलायचा वर बाजार वाड्यात भांडतेलं खाली मंडपापाशी ऐकू येते काही तोंड आहे का कारखान्याला भोंगा भांडून तोंडाला फेस आला बघा नुसता मग श्रवण करताना येतोय तसा सांगा तुमच्या आईला अरे तिला सांग तू काय सांगतोयस रे मला वस्ताड तोंडाच्या तू तर बायकोचा बैलच झालाय आई अगं हिच्या पुढ्यात तर बैल म्हणू गो वय बैल नको देवाला सोडलेला
काय झालंय बोंबलायला रे वसाड्या? तुमच्या दोघींची तोंड काही शांत बसत नाही. बघल तवा नुसती भांडणच. तसं भांडणं बायकांचा स्वभावच आहे. खरं बायकांनी कधी काय भांडल्याशिवाय जमतय का? अगं भांडा की, खरं जरा तालात भांडा, सुरात भांडा. का रे ए वसाड्या? मी काय भीतोय रे तुझ्या बायकोला? मग मी पण काही कमी नाही, समजलं काय? मग बघूया चला. ऐका, आपलं जेवण घालायचं म्हटल्यावर पैसे नाहीत म्हणून सांगतीस ग. दुसऱ्याच्यात जेवाय जाताना किटली घेऊन जातीस ग. माझे सुने तू ग, भटक भवाने तू ग, गावचे फुकटे तू ग. अगं काम असल्या घरात तू ग दुखण्याचं सॉंग काढतीस ग. आणि फोन आल्यावर लेकीचा तू चुटूक शिरान पळतीस ग. माझी सासू तू ग, करती नाटक तू ग. दुसऱ्याच्या भागला जायचं असल्यावर 1 वाजता जातीस ग. आणि आपल्या शेतात जायचं असल्यावर 8ला जाऊन बसतीस ग. माझे सुने तू ग, भटक भवानी तू ग, गावचे नाचे तू ग. अगं तुमच्यासारख्या बायकांनी कसं म्हणायला पाहिजे? सुट्ट निर लवंगीर तवा तापला पुळी कर आपली, तवा तापला पुळी कर आपली. अगं दमलीस तू नाडी फू, अगं दमलीस तू नाडी फू, अगं दमलीस तू नाडी फू 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 फू. ओय, फू करतासा का थुकतासा? बास करा. चंदे आता ऐक, मी आणि आई संपीच्या लग्नाबद्दल त्या अण्णाला भेटायला जाणार आहे. तवर तू घरातलं सगळं आवर आणि त्या संपीच्या पोरग्याला आणि संपीला उठीव जातो मी. जावा जावा. मला पिता पिता दे, मला पिता पिता दे, मला पिता पिता. गालावरची लाली ही वाढली कशी, सांग तुला छळते का माझी ही मिशी. फार नको बापू, अग डोळे नको झाकू, हे फार नको बापू, अग डोळे नको झाकू. ज्वानीची गाडी पुढं पळना, कीर्तीचं ठेसान मला मिळना. धरू नका हात बाई सांगू मी किती, पाहिलं ना उनी मला वाटते किती. धीर धरा थोडा आणि मिठी जरा सोडा, धीर धरा थोडा आणि मिठी जरा सोडा. दिवस कसा हो आज घ्यायला, काय करावं मला कळना. लसूण 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 ग, सून गेली रुसून ग. पोरग बघतया फोन कसं संडासात बसून ग. हौशे हे हौशे, काय लई दिवसांनी भेटलीस. काय करायचं? तुला भेटून आत्मा कसा थंड झालाय बघ. अगं बाया नुसता आत्माच थंड झालाय ना व, नाही तर दुसरंच काय तुला थंड व्हायचं वा. आता कशी प्रेमाची आली लाट, मला म्हणे सोडू नको खाट. जवा रात्री वाजले 8, मला बसायला दिला गा पाट. पण मी बघत बसलो वाट, तरी पडना घाट. अरे तुझ्या तिरडीचा मोडला बांबू तुझ्या. हौशे, आता तिरडीचा बांबू मोडणार नाही, ते कसं काय रे? कारण आता स्टीलच्या तिरड्या आल्यात नवा. होय अण्णा, ए अण्णा, आज चांगला तालच आलास की रे कडविया. अगं तुला बघूनच माझा ताल चढलाय ग हौशे. तुला वयाच्या मानानं चांगलं सुचतोय की रे. हौशे, काय तुझी सून आहे का सरळ? ती कशाला पाहिजे झाल्या तुला? विचारलं आपलं आता भेटलीस एवढ्या दिवसानं म्हणून. माझं विचारायचं का तिचं विचारायचं? हाय की तिला काय झालंय? काय नसते होय ती? एवढी का वैतागलीस ग तिला मग? अरे काल रात्रीचा भांड्याचा गरडा अजून घासायचा आहे आणि नक्की तिरड्या डोळ्याची भटक भवानी गावात फिरायला लागली नुसती. अगा
हावशे काय मग तुझी सून फॉरेनची पाटलीनच दिसती या. तर काय तुला बी तसाच पाहिजे त्याची बघा. हे ना त्याच वेळेला तुला सांगतो काय का नाही पटवून हात धरून काय ते माझ्या संग लगीन कर. नाही म्हटलीस की आ काय होय हा. मग आता करूया काय लगीन अगं हौशी लाकडं नदीवर जायला आली आणि आता म्हणतीस होय लगीन करूया. छा 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 मला काय आता झेपणार नाही बाई. आधीच गुडघ्याकडनं घाईला आलोय. आयुर्वेदिक सगळी घेऊन बघितलं खरं गुडघ रस्त्यानं जाताना कोय कोई कोय कोय वाट्याने वाट्या वाजायला लागल्यात. तुला काय सांगायचं का गुडघ्याच्या वाट्यावर लई कामं केलेली दिसत्या. कशाला विचारतीस. झेपत होत तवा रात म्हणलं नाही दिवस म्हणलं नाही. संसारासाठी लई लई सुटलोय ग आता जमाना. तसंच कवा कवा तरी जमवायचं की. आता काय जमतंय. उतारतीला लागलेली गाडी लागला ब्रेक तर लागतोय नाही तर कुठं थांबल तिथं थांबल त्याची बघा. जवळ जवळ आल्यावर का नाही हागायची आपण जवळ जवळ आल्यावर का नाही हागायची लगेच होतंय. ग बस ती उचू नकोस. काय हसतीस मर्दीने. नांगी मोडलेल्या खेकड्यावानी आता अवस्था आहे ज्याचं त्याला ठाव. या ना एवढ्या घाईनं कशाला बोलवलीस म्हणायचं. एवढं काय काम काढलंस. हे बघ रामा आणि औसा तुझी पोरगी नवऱ्यानं टाकलेली हाय आणि तुझा भातचा राम्या बिन लग्नाचा हाय. होय होय तेव्हा त्या दोघांची लग्नाची गाठ बांधूया असं माझा विचार आला म्हणून तुला बोलवलं रे लगुल. अण्णा तुझं मन बरोबर आहे पण त्या पोरगीला एक पोरगा आहे का. त्याचा खर्च काय परवडायचा नाही आम्हाला. होय होय म्हणजे का अगा खातय दुर्डी भरून भात. मग खा होते की. हे बघ ना मी उद्या राम्याला घेऊन येतो आणि त्या पोरगीला पण सांग. सांगतो की सांगतो चला तर मग जाऊया. चला चला जाऊया चला. बसल्या पेटाला हंत्यात तिची म्हणा कना. आज आपल्या संपीला बघायला येणार आहे. कोण येणार आहे म्हणायचं. अगं माझा भाचा राम्या तसं पण त्याला कोणी पोरगी देईना आणि संपीला नवऱ्यानं टाकल्यामुळे कोण करून देईना. पण नुसती संपीच नाही तिच्या बरोबर ते रिडकू पण आहेच की. तू तिची काळजी करू नकोस. आमचा करारच तसा झालाय. ते बरं केला सा. नाहीतर रिडकू आमच्या उरावर बसायचं आणि त्याला दूध पाचताना पुरवायचं. आता बास कर आणि आवर जा. आई त्यासनी घेऊन या. आता येतीलच तेवढ्या. अगो बाई आवर आवर. गणा काय काय आठवलं का नाही. वय वय वय. आणि रंभा कोण रे. ती माझी बायको आहे. जरा जपून अण्णाप्पा नाहीतर घोळ होईल. राम्या हे बघ तू लांबचा कोण नाही आहेस. तवा पोरगीला आणि त्या पोरग्याला व्यवस्थित सांभाळायचं. नाही सांभाळून करतोय काय. इथं आम घालायला कोण नाही. रोज कोणाच्या तरी मातीला नाही दिवसाला जाऊन पोट भरतोय. दुसरं काय. आता पोरगीला बोलवू का. म्हणजे आम्ही इथं काय झक माराय आलोय. बोलव की लोक. संपे अरे मारी जादू मेरा, अरे मारी जादू मेरा, अरे गडवालन बाग लागो, गडवालन बाग लागो, बागे की वाडरा, मेरे बाबा करे प्रति बागे की वाडरा. फिरता बैला जाताना चिरमुर देते टाकून. फिरता बैला जाताना चिरमुर देते टाकून आणि सगळ्यास नमस्कार करते कमरत वाकून. आहे ना राम्या हे गाढवाच्या अवलादीतलं दिसतंय रे.
ए अण्णा हे असं करायला लागल्यावर घराचा सगळा इस्कोट होईल की बस असू दे, तुला बी ताप नाही मारला. विचारा काय प्रश्न विचारणार असला तर. अण्णा ए अण्णा हा विचारू का? विचार की आता विचारा म्हणल्यावर विचार काय मागं बघायचं आहे. एकदम खाजगी विचारतो. विचार. संपे ए संपे तुला नवऱ्यानं का टाकलं? माझं आणि त्याचं नाही का पटलं, मग आमच्या दोघांचं भांडण उठलं म्हणून त्यानं मला टाकलं. मम्मी आता एवढ्या सगळ्या माणसात कुठं जातोय रे वसाड्या? कर चड्डीत कर की भाड्या. राम्या हे पोरग सारखं सू करतय, याला उन्हाळं लागलेलं दिसते. तर काय आधीच पावसाळ्याचे दिवस आहेत, त्या संध्याकाळी हातरून वल्ल केलं म्हणजे वावायची पंचायत. मग 1 लिटरची बाटलीच बांधून ठेवा की त्याला. हा कधी पण करता येते. माझ्या मुलग्याला सू होते तेव्हा तो बंदेल आणि अंडर पॅन्ट वरच फिरणार. हा ते तर कशाला लागतंय, तसंच फिरणं का तिकडं? तर तसंच फिरणा म्हण. संपे हे बघ, आणि काय तुझी अडचण असली तर लागलं सांग बर का. तर मला की नाही कुणाला सांगू नका, मला मूळ व्याधाचा त्रास आहे, त्यामुळे सगळी कामं मी उभारूनच करणार. सांगू नका कुणाला. संध्याकाळी झोपताना बी उभा राहूनच झोपणार. अण्णा अण्णा हिला नागन मंडळीचं एक इंजेक्शन देऊन आणूया का? हे राम्या तिला मुळव्याध झालाय, नागर मनोरीला न्यायला लकवा मारलेला नाही. ए तुला हसाय काय झालं रे वस्ताड तोंडाच्या भाड्या धटके. ए रम्या, हे बघ तुला पण सांगतो आणि ह्या घरातल्यासनी पण सांगतो, माझ्या हलगर्जीपणामुळं नवऱ्यानं सोडलं मला, पण ती चुकीने आपल्या संसारात होऊ देणार नाही. दोघं मिळून सुखाचा संसार करा बरं का. वय 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 सुखानं नांदा रे, कस तरी करून जुळवलंय. भांडू नका बर काय, एकमेकांच्या संग गोडी गुलाबीने राहा बर काय. आणि एकमेकांनी काय पाहिजे ती नीट विचारून घ्या. हा बाळा समजून घेतलं तर कळतंय. हौसा तुझ्या वाणी सगळी अनुभवी कशी असतील, नवीन आहेत ती. अरे पण आपण सांगाय नको का त्यासनी. होय कान मतीर दे. त्याशिवाय शानी होणार नाही ती. होय तुझं बी खरं माझं बी खरं, पहिलं होतं तेच बरं म्हणायची येळ येणार आहे. एवढा विचार करू नका सा, पोरगी हाय अनुभवानं सटसईत चालल्या. हा जकात झालं बाबा, त्या विघ्नार्त्या गजाननानं या पोराचं कोडं सोडवलं. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, पुढच्या वर्षी